गोमातेचे विशेष महत्त्व काय? सनातन हिंदू संस्कृतीत गोमातेचे एक विशेष व पूजनीय स्थान आहे. गोमातेचे विशेष महत्त्व कारण गायीच्या अंगाला स्पर्श केल्याने घरात असलेला 18 दारिद्र्य कायमच दूर होईल. करोडपती व्हाल. मित्रांनो, शास्त्रानुसार गायीच्या शरीरात 33 कोटी देवी देवतांचे वास्तव्य असते. म्हणून जी व्यक्ती गायीची नित्यपूजा करतात त्यांच्यावर सर्व देवी देवतांची कृपा असते. जे लोक गायीची सेवा करतात व गायीला देवी मानतात, देवी त्यांच्या दुःखांचे हरण करते. गोमाता त्या व्यक्तीच्या मनातील भावना ओळखून त्यांची इच्छा पूर्ण करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला माता मानलेला आहे. ज्यांच्या घरात गायी असतात त्यांच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष आपोआपच नष्ट होतात. आपल्या हिंदू धर्मानुसार गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास आहे असे मानले जाते. म्हणून गायीचे पूजन केले की 33 कोटी देवी देवतांचे पूजन केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. गायीवर सर्व नक्षत्रांचा प्रभाव पडतो. गायीच्या पाठीच्या वरच्या भागात सूर्यकेतू नाडी असते, जी सूर्याच्या किरणांपासून रक्तात सूर्यक्षर निर्माण करते. हे सूर्यक्षर गायीच्या दुधात उतरत असते. म्हणून गायीचे दूध मनुष्य प्राण्यांसाठी अमृतासमान मानले गेले आहे. या सुवर्णक्षारामुळेच गायीच्या दुधाचा रंग किंचित पिवळसर असतो. त्यासाठी आपण आता जाणणार आहोत की गायीच्या पूजनाने मनुष्याला कोणकोणते पुण्यफळाची प्राप्ती होते. तसेच घरातील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी कोणकोणत्या उपाय करावे. तसेच गायीच्या कोणत्या अंगाला स्पर्श करणे शास्त्रानुसार शुभ मानले जाते. घरामध्ये स्वयंपाक झाला की सर्वात अगोदर गायीला पोळी खायला द्यावी. त्यानंतरच सर्वांनी खावी. यामुळे घरामध्ये शांतता राहते. वादविवाद, भांडण, तंटा दूर होतात. अन्न ग्रहण करण्यापूर्वी आपल्याला गोमातेला भाकरी खाऊ घालायची आहे. जर आपण दररोज न चुकता एखादी भाकरी गोमातेला खाऊ घातली तर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपल्या घरातील सर्व संकटांपासून आपली मुक्तता होईल व आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल. गायीपासून मिळणारे पंचगव्य हजारो रोगांवर गुणकारी औषध आहे. याचे सेवन केल्याने असाध्य रोगांवर मात करता येते. पूजापाठ, हवन, पंचगव्य नसेल तर त्यात यश मिळत नाही. गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवऱ्या सकाळ संध्याकाळ मंदिरात किंवा घरात जाळून त्याचा धूर केल्यास वातावरण शुद्ध होते. यामुळे सकारात्मक वातावरणाची निर्मिती होते. गायीचे दान करणे शास्त्रात खूप शुभ मानले जाते. जर आपल्या मंगळाची दशा वाईट असेल तर एखाद्या गरीबाला किंवा ब्राह्मणाला गाय दान करावी. नवग्रहांची शांती व शनिग्रहाची स्थिती करायची असेल तर एका काळ्या गायीचे दान जरूर करा. यामुळेच सर्व प्रकारच्या संकटांपासून आपली सुटका होते व शनिदेवांच्या कृपेमुळे सर्व काही व्यवस्थित होते. असे म्हणतात, सूर्यास्तानंतर ज्यावेळी गायी रानातून घरी परतत असतात त्यावेळी त्यांच्या पायामध्ये हवेतून धुळीचे कण अडकतात. त्या धुळीमुळे व्यक्तीच्या पापांचा सर्वनाश होतो. जे विद्यार्थी खूप राग येतो, जे विद्यार्थी अभ्यासामध्ये खूप मागे आहेत, तसेच जे बोलू शकत नाहीत, अशा व्यक्तींनी गायीला हिरवा चारा जरूर खाऊ घालावा. यामुळे बुधग्रहाची स्थिती सुधारते व सर्व प्रकारच्या अडीअडचणीपासून आपली सुटका होते. जर आपले एखादे कार्य पूर्ण होत नसेल तर काही ना काही अडथळी येत असेल तर गायीला पोळी खायला द्यावी व तिच्या कानात आपली इच्छा सांगावी. तसेच गायीची नित्यनेमाने पूजा केल्यास माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा होते व घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते. उन्हाळ्यात, हिवाळ्यात जर दारामध्ये गाय आली तर तिला जरूर पाणी पाजावे. यामुळे आपल्या सर्व रोगांपासून सुटका होते. तसेच थंडीच्या दिवसात गायीला गूळ खाऊ घालावा, परंतु उन्हाळ्यामध्ये गूळ खाऊ घालू नये. पितृदोषपासून सुटका मिळवण्यासाठी अमावस्येला गायीला गुळपोळी व हिरवा चारा जरूर खायला द्यावा. यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष नष्ट होतात व त्याचबरोबर नवग्रहांची शांती होते. जर घरामध्ये लहान मुले हट्टी असतील, त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचा राग येत असेल तर दारात आलेल्या गायीला त्यांच्या हाताचे भोजन गायीला द्यावे. यामुळे खूप फरक जाणवतो. गायीच्या गळ्यात घंटी जरूर बांधा, कारण गायीच्या गळ्यात घंटी बांधल्यामुळे गायीचा आवाज होतो. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवांचे पुण्य आपल्याला मिळते. गायीच्या शेणात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते, तर गायीच्या मूत्रात देवी गंगेचे वास्तव्य असते. तसेच गायीच्या दुधात सुवर्ण तत्व असतात. म्हणूनच गायीचे दुधाचे सेवन जरूर करावे. गायीच्या पाठीवर उंच वट्यावर सूर्यकेतू नाडी असते. रोज सकाळी गायीच्या या उंच वट्यावर हात फिरवल्याने आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात. तसेच आपल्या आर्थिक समस्याही नष्ट होतात व दारिद्र्य दूर जाते. त्याचबरोबर आपल्या सर्व रोगांचा नाश होतो. जर नवीन जागा घर बांधायचे असेल तर त्या जागी गाय किंवा मासरू काही दिवस तेथे राहू द्यावे. यामुळे त्या जागेवर असलेले सर्व रोगदोष दूर होतात. गाय ज्या जागी बसून आराम करते त्या ठिकाणी कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. गायीच्या समवेत असताना व्यक्तीचा ऑरा सुधारतो, असे लंबकाद्वारे पाहता येते. प्रत्येक हिंदू व्यक्तीने गायीची काहीतरी सेवा करावी. गोमाता की जय.